ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीनचे कामळे आपणास विनंती करतो. सुनील नागते यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. आपण महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. चालू सामना आपण पाहतोय संकल्प कन्स्ट्रक्शन्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. सर्व खेळाडू आणि संघ मालक, संघ प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक जिजा चालू सामना जिजा एंटरप्राइजेस वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. संकल्प कन्स्ट्रक्शन ह्या संघाचे संघमालक आहेत अर्थात श्री कैलास पाटील, प्रशिक्षक म्हणून अविनाश वाडकर आणि व्यवस्थापक म्हणून विशाल पाटील या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं योगदान मात्र संघासाठी देत आहेत. आणि जिजा एंटरप्राइजेस या संघाचे संघमालक आहेत आशिष नरेंद्र हेदुलकर आणि प्रशिक्षक म्हणून हेमंत तोडणकर आणि व्यवस्थापक बंटी सुर्वे. अशी या ठिकाणी अर्थातच कामगिरी जे व्यवस्थापन या ठिकाणी आजच्या या चॅम्पियन ट्रॉफी 2024 मात्र या ठिकाणी निश्चितपणे उपस्थित आदरणीय स्नेहा पाटील माजी नगराध्यक्ष यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नितीनजी कमाने आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती स्नेहा पाटील यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो, स्त्री म्हणजेच नेतृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व आणि स्त्री म्हणजेच मातृत्व. त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत आणि स्वागत. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन हा सामना मात्र प्रामुख्याने आपण या मैदानावर पाहतोय. जिजा एंटरप्राइजेस या संघाकडे मात्र 4 गुण आहेत आणि संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र 1 गुण आहे. सामना मात्र आता सुशील मात्र चढाईसाठी जातोय आणि आता मात्र अजिंक्य. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं अजिंक्यचा खेळ हा पाहण्यासारखा होता. मात्र आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे कारण आज मात्र आपल्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला एक युटर्न देणारे खेळ मात्र या स्पर्धेमध्ये होणार. कारण जसं मित्रांनो तुमचं स्वप्न आहे तसं तुमच्या संघ मालकांचं देखील स्वप्न आहे. मग त्रोडीत काळाचा अवलंब मात्र या ठिकाणी केला जातोय 4-1 अशा गुणफलकावर. प्लीज मित्रांनो आपल्याला तेच सांगत होतो खऱ्या अर्थानं
जसं तुमचं स्वप्न आहे तसं संघ मालकाचं देखील स्वप्न आहे, माझाच संघ जिंकावा. परंतु अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेची नाही तर मित्रांनो झेपेची गरज आहे. ही मात्र झेप आपल्याला घ्यावीच लागणार आहे या आजच्या दिवसामध्ये. मग झेप कोणता संघ घेणार, कारण नक्कीच आम्ही या ठिकाणी आपला खेळ पाहतोय. आपला प्रत्येक संघाचा या ठिकाणी आदर्शवत खेळ पाहतोय आणि या खेळामधून मात्र आपल्याला पुढे जायचं आहे. कारण गरुडासारखे उंच उडायचं असेल ना तर कावळ्यांची संगत सोडून मावळ्यांची संगत आपल्याला धरावी लागेल आणि तरच आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कबड्डीमधील उंच उंच भरारी घेऊ शकतो. मग कशा पद्धतीनं आपला खेळ करायचा, इथे मात्र चढाई पाहत्र मात्र बाद होतोय. एक चांगली खेळी आपण निश्चितपणे जिजा स्पोर्ट्स जिजा एंटरप्राइजेस या संघाची मात्र पाहिली. असाच खेळ बहरत जाणार, असाच खेळ फुलत जाणार आणि असाच खेळ शेवटी मात्र फलदायी ठरणार. फलदायी अशासाठी म्हणतो कारण या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता होणाऱ्या संघाच्या संघ मालकासाठी आहे फ्रीज, दुसऱ्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी आहे वॉशिंग मशीन आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी आहे अर्थात LED आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघ मालकासाठी आहे LED. तसेच या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक दानशूरानं मात्र या ठिकाणी आपलं योगदान दिलं आहे. ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे तो आपण पाहतोय कैलासवासी गजानन नारायण कमाने यांच्या स्मरणार्थ कुमार राज नितीन कमाने यांच्याकडून देण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकासाठी जो चषक पाहतोय हा चषक कैलासवासी प्राणनाथ जानू कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश प्राणनाथ कांबळे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी कैलासवासी संजय गजानन कमाने यांच्या स्मरणार्थ तसेच बेस्ट कॅप्टन याच्यासाठी सुद्धा कैलासवासी नंदकुमार गजानन कमाने यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गजानन कमाने यांच्याकडून सुद्धा सन्मान केला जाणार आहे. तदनंतर सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये लक्ष वेधून रसिक मनावर खऱ्या अर्थानं आपलं प्रतिबिंब उमटवणार आहे असा खेळाडू म्हणजेच सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि अशा या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोन्याची अंगठी, तदनंतर उत्कृष्ट पकडीसाठी दिवसामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. एक सुंदर आणि भव्यत्वाला खऱ्या अर्थानं गवसणारी घालणारी ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा जी अर्थात कबड्डी चॅम्पियन ट्रॉफी 2024 च्या माध्यमातून आपल्या समोर मात्र खेळली जाते. आपल्या नजरेसमोर मात्र ही व्यक्त होत आहे, अर्थात सादर केली जात आहे. या ठिकाणी आदरणीय अशोक कमाने सर आपला देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं अर्थात या मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत मात्र करत आहोत. कारण आपण देखील निमंत्रित पाहुणे आहात आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाचं येणं मित्रांनो एक प्रकारचं देणं असतं. प्रत्येकाची जबाबदारी असते आपल्या तालुक्यासाठी, आपल्या खेळाडूंसाठी आणि ही जबाबदारीचं भान ठेवून ही जबाबदारी मात्र आपल्या समोर ठेवून आपण मात्र या ठिकाणी येत असतात. एक भरगच्च आणि सुंदर असं व्यासपीठ असेल, रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी एक सुसज्ज अशी गॅलरीज असेल, आमच्या खेळाडूंना खेळण्यासाठी 13x10 सुंदर असं मैदान असेल. अशा विविध अंगाने आणि रंगाने सजलेली क्रीडा भव्यत्वाच्या कबड्डी स्पर्धेचं मात्र प्रदर्शन करत आहे. सहू बाजूला जर आपण पाहिलं तर अनेक रसिक प्रेक्षक, अनेक खेळाडू आणि निश्चितपणे तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही धन्यवाद.
एक आदर्श स्पर्धा असं मी एवढ्यासाठीच म्हणतोय ही स्पर्धा केवळ मित्रांनो आपल्यावर आहे मग प्रत्येक भाग हा या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे प्रत्येक घटक या स्पर्धेचा महत्त्वाचा भाग आहे मग कोणी रसिकपणाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करत असतो कोणी कबड्डी खेळाडू म्हणून सहकार्य करत असतो कोणी प्रशिक्षक म्हणून आम्हाला सहकार्य करत असतो कोणी व्यवस्थापक म्हणून आम्हाला सहकार्य करत असतो तर कोणी मान्यवर म्हणून आम्हाला सहकार्य करत असतो त्यांना देखील आम्हाला धन्यवाद देतोय डीजे मास्टर आपलं देखील या ठिकाणी सुंदर काम कालच्या दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे आमची संपूर्ण कबड्डी स्पर्धा घरी बसल्या पाहता येते याच्यासाठी जे आमचे क्रिकेट 11 यूट्यूब चॅनल्सचे सर्व पदाधिकारी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो सर ड्रीम क्रिकेटचे देखील पदाधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देत आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे न्यायदान करण्यासाठी त्या ठिकाणी सामनाधिकारी आहेत कदाचित अगदीच जर आपल्याला काही शंका असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधा परंतु एक शिस्त हीच खऱ्या अर्थानं शोभा असते तिकडे जी रॅलिंग आहे बॅरिकेड्स आहेत त्याच्यावर प्लीज आपण जोर देऊन उभं राहू नका विनंती असेल आपल्याला मुकेश पाटील सर म्हणजे आमचं लक्ष आहे या ठिकाणी मान्यवर मात्र येत आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत या ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक स्वागत मी विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आदरणीय प्रीतम मॅडम आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे मी जे प्रवेशद्वारावर जे आमचे रसिक प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे आपण इकडे गॅलरीमध्ये बसून घ्या विनंती आहे आपल्याला आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं प्लीज स्वामी एंटरप्राइजेसच्या ओनर आहेत आदरणीय प्रीतम भुसाणे कल्पेश कांबळे प्रीतम विजय भुसाणे यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय कल्पेश कांबळे या त्यांना बसून घ्या बसवा प्लीज प्रवेशला थोडंसं रिकामा असेल तर बरं होईल येणाऱ्यांना देखील त्रास होणार नाहीये मग कधी आम्हाला पण दिसत नाहीये प्रमोद पाटील आदाड आपण प्लीज स्टेजच्या मागे चला व्यासपीठाच्या मागे चला प्रमोद पाटील आदाड ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन हा खेळ मात्र सुरू झाला 3-6 असा गुणफलक या ठिकाणी संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र 6 गुण आहेत आणि जिल्हा एंटरप्राइजेस या संघाकडे मात्र 3 गुण आहेत पाहायचा शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याच्या अगदी टोकापर्यंत म्हणजेच या सामन्याच्या सांगतेपर्यंत कोणता संघ आपली ताकद वाढवणार कोणता संघ हा विजयाची भूमिका या ठिकाणी मांडणार आजच्या या स्पर्धेसाठी आमच्या पत्रकार मांडलिक या ठिकाणी लक्ष्मी गरटे अशोक समाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपण मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि समाने आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय अशोक समाने सर यांचे या ठिकाणी सन्मान करायचा
कारण खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्व्हिससाठी झालेलं आहे. तर त्यांचं देखील या ठिकाणी मी या ठिकाणी चेतनवाडी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभेच्छे या ठिकाणी सरांना सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खूप धन्यवाद सर. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण आलात आणि खरोखर आपल्या मुखात शब्द आले या आयोजनाबद्दल ऐकलं की आयोजन कसं असावं हे देखील सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं. एक सुंदर आयोजन. निश्चितपणे नितीनजी कमाने आपण खऱ्या अर्थानं यशस्वी झालोय हे आजच्या या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आम्ही सांगू इच्छितो. कारण चर्चा ही देखील महत्त्वाची होते. पुढील सामन्यासाठी कैवल्य सिव्हिल स्टार आणि ओबी स्पोर्ट्स खाराबोली आपण तयारीत राहायचं. पहिला पुकार आपल्याला कैवल्य सिव्हिल स्टार्स वर्सेस ओबी स्पोर्ट्स खाराबोली. थोडंसं आपण तयारीत राहायचं कारण आपल्याला पुकार थोडासा उशिरा गेलाय. या सर्व सूचना देखील आम्ही या ठिकाणी देत आहोत. कैवल्य सिव्हिल स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स खाराबोली आपण तयारीत राहायचं आहे. प्लीज मित्रांनो, सहकार्य तितकंच महत्वाचं आहे. सहकार्याची भावना ही एकदम चांगली स्पर्धा मित्रांना खेळत आहे. एखादा जर चूक होत असेल, माणूस आहे जरी सामनाधिकारी असले तरी मात्र तुम्हाला हलकासा होणारा स्पर्श काही वेळेला समजण्यात येत नाही. परंतु ते काही आपण हलक्या शब्दात पण बोलू शकता की सर मला स्पर्श करून गेला हे जर सांगितलं तर नक्कीच मैदानावरचं वातावरण देखील चांगलं राहणार आहे. आजची स्पर्धा आपण मित्रांनो सलग 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी खेळतोय. आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वातावरण आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचं सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे. आणि कौतुक हे फक्त खेळाडूंच्यामुळे होत आहे. आणि
चला डिसिजन मिळालेला आहे. आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले लक्ष्मीकर येथील आदरणीय अशोक नारायण कमाने सर यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी 502 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतकरूणी आहे. त्याचप्रमाणे तेलवड येथील आदरणीय सुनील नागती यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी 1001 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतकरूणी आहे. त्याच्यानंतर पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देखील देतोय. कैवल्य 7 स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स खारांबोली. आपल्याला दुसरा पुकार मिळतोय. आपण तयारीत राहायचं. तिसरा पुकार दिल्यानंतर आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. कैवल्य 7 स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स खारांबोली. सेकंड कॉल आहे. थर्ड कॉलला आपला संघ मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ येणं गरजेचं आहे. तर आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आदरणीय लक्ष्मणजी गायकर यांच्याकडून देखील 511 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतकरूणी आहे. त्याचप्रमाणे तेलवड येथील आदरणीय विलास पाटील यांच्याकडून देखील 1500 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतकरूणी आहे. त्याचप्रमाणे तेलवड येथील आदरणीय कृष्णाजी म्हात्रे यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतकरूणी आहे. धन्यवाद. चालू असलेला सामना आपण पाहतोय जिजा एंटरप्राइजेस वर्सेस संकल्प कटरक्षण. खरं तर कालच्या दिवसापासून सर्व संघांचे सामने आपण पाहिले आणि आजच्या सामन्याचा अंदाज आपण सर्वांना देखील आला असेल आणि संघांना देखील आहे, कारण पॉईंट टेबल देखील आपण सुरुवातीलाच सर्वांना वाचून दाखवले. त्यामुळे प्रत्येक सामन्याचा अंदाज हा प्रत्येक खेळाडूला नक्कीच आहे आणि त्या पद्धतीचा खेळ, त्या पद्धतीचे प्रयत्न या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानावरती प्रत्येक खेळाडू करतोय आणि त्या प्रयत्नातून चांगला खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर हेच पाहण्यासाठी ही मित्रांनो गर्दी या ठिकाणी जमा आहे आणि प्रवेशद्वारापासून जी गर्दी आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये बरीचशी जागा आपल्याला बसण्यासाठी आहे. मी आपणास विनंती करतोय की कृपया आपण प्रवेशद्वार रिकामं करायचं आहे, कारण त्या ठिकाणी मान्यवर येत आहेत त्याच्यासाठी आपण मोकळी जागा करून ठेवायची आहे. आपण सर्वजण ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलोय आणि ही कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी या ठिकाणी एक चांगलं नियोजन करण्यात आलंय. आपण सर्वांचा देखील विचार करण्यात आलाय. प्रेक्षक वर्गांसाठी देखील या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपण उभं राहून न पाहता या ठिकाणी बसून या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असा आमची देखील इच्छा आहे. तर कृपया आपण प्रवेशद्वार रिकामं करायचं आहे. हर्ष तोडणकर, नक्कीच कालची स्पर्धा देखील हर्ष तोडणकरनं गाजवून सोडली असती. कालचा दिवस हर्ष तोडणकर साठी आपण पाहिला की कशा पद्धतीचा खेळ हर्ष तोडणकरनं केलाय. आज देखील जिजा एंटरप्राइजेसकडे आपण पाहिलं तर आणि संकल्प कन्स्ट्रक्शन हे दोन संघ आमने सामने चांगली टक्कर देत आहेत. आपण स्कोर बोर्ड जर पाहिला तर 7-7 दोन्ही संघाच्या खात्यामध्ये आपल्याला जमा झालेले पाहायला मिळतात. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला हर्ष तोडणकर रिक्ताचे माघारी बघितलाय आणि बजर झालाय तो थर्ड रेडचा. डोअर रेड चालू आहे मैदानावरती. आपण पाहतोय 5 विरुद्ध 1-2 1-2 असं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा आपण गुणफलक ऐकलंय. दोन्ही संघ 7-7 गुणाने आहेत, म्हणजे सामना 5 मिनिटापर्यंत आपण पाहिला तर बरोबरीत आहे. नक्कीच एक सुंदर पकड देखील पाहायला मिळाली आणि स्कोर देखील बदलला. विराज गोंडा सन्माननीय मनोज फुलेकर, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय मनोज फुलेकर, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 खेळाडूंना जी स्पर्धा संकल्पनेतून मैदानावर उतरलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला खरोखर चांगला प्रतिसाद मिळतो सर्व संघ मालकांकडून आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाकडून. तर बजर झालाय डुवर्डाचा हर्ष तोडणकर.
अजिंक्य पाटील, ज्याच्यावर जिजा एंटरप्राइजेस संघाची कर्णधार पदाची धुरा आहे आणि खरोखर जो विश्वास आपल्या संघ मालकाने आपल्यावरती टाकला आहे तो मैदानावरती कुठेतरी सार्थक करताना दोन्ही संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रीतम कुमरोटकर हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे, ज्याचा मूळ संघ वादळ खारीकवाडा आणि आज संकल्प कंस्ट्रक्शन या संघामध्ये खेळताना आपल्याला प्रीतमचा देखील खेळ पाहायला मिळतोय. आता ते एक चांगला उपक्रम हा सर्व तालुक्यातील कबड्डी खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला गेला आहे आणि आपण सर्वजण या स्पर्धेचे सर्वजण साक्षीदार आहोत. कारण याच्या आधी आपण असं नियोजन किंवा अशा प्रकारची स्पर्धा मला तरी वाटत नाही की आपण पाहिली असाल. थोडासा बदल संघामध्ये नक्कीच करण्यात आलाय. संकल्प कंस्ट्रक्शन शैलेश पाटील थोडीशी विश्रांती देऊन रुपेश पाटील यांना संघात घेण्यात आले. प्रीतम पाटील, प्रीतम कुमरोटकर चढाई करतोय. बोनस ऑन आहे, बोनस घेण्याची संधी आहे. आपण स्कोरकडे पाहिलं तर 7-9 असा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच प्रीतमच्या देखील प्रयत्नाला यश मिळते. बोनस स्कोर मिळतोय तो संकल्प कंस्ट्रक्शन या संघाला. नक्कीच एक तुलसीची लढत, एक चांगली झुंज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. कारण दोन्ही संघांकडे आपण जर पाहिलं तर एकीकडे प्रीतम तर एकीकडे विराज. आपण खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढील सामन्यासाठी ज्या दोन संघांना मी तयारीत राहण्याची सूचना दिली आहे त्या दोनही संघांनी पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे. कैवल्य सेव्हन स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स खराबोली. जवळजवळ सामना संपुष्टात आहे. आपण आपले संघ तयारी ठेवायचे. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक ही आपली जबाबदारी असणार आहे. कारण आता मात्र स्पर्धेचा रंग हा बदलत चाललेला आहे. कारण एक एक संघ प्रयत्नांची पराकाष्ठा ही मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळते. संकल्प कंस्ट्रक्शन या संघाचे संघमालक कैलास पाटील, त्याचप्रमाणे प्रशिक्षक म्हणून त्याच्यावर जबाबदारी आहे अशा अविनाश वाडकर. तर जिजा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक आशिष हेदुलकर आणि संघ प्रशिक्षक म्हणून हेमंत दौडकर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना बंद होतं, करायचा कॉल होतो आणि सुपर टॅकल पान संकल्प कंस्ट्रक्शन संघासाठी 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला विराज आपली स्वतःची विधान खेळी करताना मैदानावरती पाहायला मिळतो. आणि नेहमी म्हणतो मी शक्ती आणि युक्तीचा मेळ असलेला खेळ, परंतु इथे मात्र सुरेख पकड, एक सुंदर पकड मैदानावरती पाहायला मिळते. सुपर टॅकल होतं 2 पॉइंट. नक्कीच संकल्प कंस्ट्रक्शन या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहे. सामना त्वरित काळासाठी पुन्हा एकदा थांबलाय. आता मात्र या सामन्याचे नक्कीच रंगत वाढलेले आहेत. कारण थोडासा बदल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतो. संकल्प कंस्ट्रक्शन 10 गुण, जिजा एंटरप्राइजेस 9 गुण असा गुणफलक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक रोमांचक सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार कैवल्य सेव्हन स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स. कैवल्य सेव्हन स्टार वर्सेस ओबी स्पोर्ट्स. आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. कैवल्य सेव्हन स्टार्स ओबी स्पोर्ट्स खराबोली. आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलंय की संघ थोडासा बदलतोय. 10 गुण संकल्प कंस्ट्रक्शन तर 9 गुण जिजा एंटरप्राइजेस. आणि बदल झालाय. डुअल डाय प्रीतम कुमरोटकरची चढाई आपण पाहतोय. खरं तर कर्णधार पराजय दुरा देखील त्याच्या खांद्यावरती आहे आणि संपूर्ण संघाच्या चढाईची दुरा देखील इथे मात्र सुंदर पकड आणि टाळ्यांचा कडकडाट. ही टाळी मात्र नक्कीच खेळाडूंची एनर्जी वाढवत असतात. एक ऊर्जा मिळत असते खेळाडूंना या टाळीला. आणि
पण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे समसमान गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराज मात्र नक्कीच या सामन्याचा अंदाज घेतोय. पुढच्या सामन्याची पूर्वतयारी नक्कीच त्याला माहिती आहे की त्या सामन्याची पोझिशन काय आहे. त्या सामन्याचा अंदाज घेऊन नक्कीच संपूर्ण वेळ घेण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे मात्र सामना समाप्त होते. दोन्ही संघांचे आपण जर स्कोर बघितला तर 10-10 गुण आहेत.